नमस्कार. आज आपण कॉर्ड पाइपिंग म्हणजे दोरी पाइपिंग कशी करायची असते ते आपण शिकणार आहोत. तर हा माझा पुतण्या तुम्हाला कसं काढायची ती कॉर्ड पाइपिंग हे दाखवणार आहे. तर चला मग. आता आपण आहे ना हे क्रॉस पट्ट्या काढून घेतलेले आहेत. जशा हव्या तशा त्या पद्धतीने 1.25 इंचाच्या पट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या पट्ट्या त्याच्यासोबत कॉर्ड दोरी दाखव रे. कॉर्ड दोरी खाली ठेव ना. हां, ही कॉर्ड दोरी. तर आता ही सुरुवात करायला घेऊया आपण. आता तो एकत्र जोडून घेईल. जसं आपण गळ्याला किंवा पायपिंगला पट्टी करतो तशी पट्टी हा जोडत राहील एकमेकांना. म्हणजे जशी किती अंतराचा गळा आहे त्या हिशोबाने आपण ही अशी पट्टी काढून घ्यायची. तर तो एकत्र जोडून घेईल बरोबर. मग आता हे मार्जिन याचं कट करेल. हां, तर त्यानंतरनी आता सिंगल दाब जर नसेल तर तो पर्यायी बघा ह्याच दाबावरती थोडीसं दाब सरकावून सुईला अंदाजाने क्रॉसपणा घेत आहे. कारण सिंगल दाबवरच आपण करायचं, पण ह्याला जरा आयडिया आहे बहुतेक, म्हणून तो काय करतो दाब आपला आहे त्याच दाबावरती सरकावून या पद्धतीने करतो. आता त्यांनी कॉर्ड त्याच्यामध्ये दोरी घातलेली आहे आणि आता तो रेग्युलर दाबावरच ठेवतो आणि या बघा आता तिथं पक्क केलंय. आता एका साईडनी सुईच्या हिशोबाने त्याला मशीन मारून घेण्याचा प्रयत्न करणार. हे बघा एकसारखं. फक्त एवढंच की आपण सिंगल दाबाने घेऊ शकतो, पण ह्याला जरा आयडिया आहे. हाच दाब जरा साईडला सरकवतोय आणि ह्या रेग्युलर दाबावरती अशी तयार पाइपिंग हे बघा दाब सरकवतोय. तुम्ही असं दाब सरकवायचा प्रयत्न नका करू. सिंगल दाब मिळतो त्या दाबाने करा, नाहीतर आपलं मशीनची वाट लागल. हा जरा हुशार आहे ना म्हणून. हे बघा अशी. आता ते फिरवून दाखव कशी आलेली कॉर्ड दाखव फिरवून. हे बघा अशी कॉर्ड एकसारखी व्यवस्थित आलेली आहे. आता हे सर्व पूर्ण एकत्र तो बनवून असं घेईल. आता हे करून घेतल्यानंतर साईडचं जेवढं मार्जिंग असतं ना तेवढं मार्जिंग तो एकसारखं कट करून पूर्ण अशी व्यवस्थित जेवढ्या आपल्या मापात बसवायची पट्टी त्या पद्धतीने तो तयार करून घेईल एकसारखी कडेपर्यंत. या बघा वाढीव जे मार्जिंग आहे ना ते कट करण्याचा प्रयत्न करतोय हा. अशी एक गळ्याची पट्टी नेहमीप्रमाणे आपण बनवतो ना त्या पद्धतीची एक अशी पट्टी तयार करून घ्यायची, जेणे की आपल्याला कॉर्ड पाइपिंगच्या आतमधून पट्टी पण लावली जाते. कारण काय ते कॉर्ड पाइपिंग जे कॉन्ट्रास्ट कापडाचं असतं ना जरीवालं ते टोचायला नको, म्हणून आपण ते एक वेगळी पट्टी अशीच बनवून घ्यायची नेहमीप्रमाणे. आता तो कॉर्ड पाइपिंग लावेल, कारण ह्याला पुढे हुकलूक पट्टी आधी बनवायची नाही. हुकलूक पट्टी बनवली तर लावता येत नाही. त्याच्या अगोदर ही कॉर्ड अशी मशीन खाली घ्यायची आणि बघा जेवढं मार्जिंग आपण गळ्याला धरतो त्या पद्धतीचं मार्जिंगनी ही व्यवस्थित एकसारखं हळूहळू या पद्धतीने जाऊ द्यायचं आहे. बघा तो कसा खालचं मार्जिंग पण तेवढ्याच मापात घेतलंय त्यांनी आणि साईडनं कॉर्ड चालली आहे ना त्याच पद्धतीने त्यांनी कडेपर्यंत घेत आहे. जसा आकार आहे तसा. या बघा बघू शकता तुम्ही. या बघा जाताना अजिबात ओढायचं नाही काय नाही. जसा आकार आहे शोल्डरचं कापसुद्धा बघायचं की आपण कुठल्या दिशेला टाकलं आहे काय, नाहीतर मागे पुढे अजिबात करायचं नाही. या बघा हे असंच आता तो कडेपर्यंत लावत येईल. लावायची असेल तर त्यांनी एक नाडी पण त्याच्यामध्ये लावलेली आहे. म्हणजे काय नंतरनं वेगळी लावायची गरज नाही आपल्याला. त्याच्या आतमध्ये गेलं की ते फिनिशिंग छान पद्धतीने येतं. आता तो जसा गळ्याचा आकार आहे ना आता हा मटका गळा आहे वाटतं, म्हणजे त्या पद्धतीने तो कडेने अशीच लावत चाललाय. मला हे उलगडून दाखव रे पाठीमागचं किती मार्जिंग धरले तो ते आतली बाजू. या बघा जशी गळ्याला मार्जिंग धरले ना त्या पद्धतीने त्यांनी मार्जिन धरले, पण ते कॉर्डचं जे मटेरियल आहे ते थोडं थोडं बाहेरच काढलेलं आहे त्यांनी.
तर असं हे कडेपर्यंत तो लावून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा हे शेवटपर्यंत एकसारखा लावत तो नेहमीप्रमाणे कडेपर्यंत आता आणायचा प्रयत्न करतोय. पण याने हुकलूक पट्टी वगैरे आधी बनवलेली नाही, कारण आपण हे हुकलूक पट्टी नंतरनं लावणार आहोत. आता जसं जसं मार्जिन घेतलं त्या पद्धतीने शेवटपर्यंत त्यांनी हे कॉर्ड लावून घेतलेले आहे. बरोबर, छान. गळ्याची पट्टी लावेल ना त्याच्यावरतून घे चालू कर आणि खाली त्याची कॉर्ड ठेवून घेईल. हे बघा, जसं कॉर्डचा अंदाज घेऊन ही गळ्याची पट्टी आपण कशी लावतो नेहमीप्रमाणे ब्लाऊजला, त्याच पद्धतीने हळूहळू एकसारखी आपण कॉर्डचा अंतर ठेवून आपण पट्टी घ्यायची. हे बघा, तर व्यवस्थित, कारण ते जर असते ना ते आतमधून पलटून नाही घ्यायचे, कारण ते टोचली जाते. त्यामुळे कसं आहे, एकसारखं पट्टीवरनं पट्टी फिरवली ना त्याला फिनिशिंग पण येतं. आणि आता ते कॉर्ड कशी बसवलेली ते दाखव बरे. पट्टीच्या खाली कसे आलेले या बघा, या बघा, ही अशी पूर्ण पट्टीच्या हिशोबाने कॉर्ड आलेले. आता हे पट्टी पलटी केली कर बरे की अशी पूर्ण तयार आपली कॉर्ड. हात काढ ना, डावा उजवा काढ, असं पलट खाली टाक. घास नाही तसं नको करूस. अशी पूर्ण कॉर्ड आपली दिसून येईल. चला, जे वाढलेलं मार्जिंग आहे ना त्या पद्धतीचं आपण मार्जिंग हे एकसारखं कट करून घ्यायचं. नेहमी गळ्याला पट्टी कशी लावतो आपण त्याच पद्धतीनं ही मार्जिंग खालची पूर्ण अशी एकसारखी हळूहळू जसा आकार आहे तसं आपण हे पूर्ण कट करून घेणार आहोत ते शेवटपर्यंत. ह्याच्यावर आपण नेहमीप्रमाणे जसं किनारी मारतो ना त्या पद्धतीने किनारी शेवटपर्यंत अशी एकसारखी मारून घेईल. कडेपर्यंत एकसारखी. आता शेवटपर्यंत किनारी म्हणजे कट मारून ह्यांनी घेतलेली आहे. या बघा, आता दाखव बरं पलटी केल्यानंतर नाही कसं कॉर्ड तयार होते. पूर्ण असं नख मारून घे व्यवस्थित असं. नख मारून आकाराला व्यवस्थित ह्या पद्धतीने, म्हणजे आतमधून ते हातसलई केली की बरोबर आतली बाजू दाखव. आतली नीट दाखव ना, असं ह्याच्यावर ठेव ना मशीनवरती. अरे या बघा, हे पूर्ण हातसलईसुद्धा आपण ह्याला करू शकतो किंवा याच्यावरनं आपण साईडने मशीन मारून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे ही आपली कॉर्ड पायपिंग ह्या बाजूनी पलटी कर आणि पाठीमागच्या बाजूने अशी व्यवस्थित तयार झालेली आहे. करा प्रयत्न तुम्ही पण, नक्की होईल. पद्धतीने आपलं कॉर्ड पायपिंगचा पूर्ण गळा तयार झालेला आहे ना. बघा, करा प्रयत्न, नक्की होईल.